नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, बटेंगे तो कटेंगे असं एक द्वेषपूर्ण वाक्य भाजपचे RSSचे लोक पसरवत आहेत आणि त्याच्यावर सर्वोत्तम पर्याय म्हणजे सत्य लोकांपुढे सांगणे. इस्पेशली बहुजन जे लोक आहेत, गैरब्राह्मणवादी विचारसरणीचे लोक, गैरसवर्णवादी विचारसरणीचे जे लोक आहेत, त्यांना जागं करणं आपलं काम आहे. आणि याला जागं करण्यासाठी देवनुरू महादेव यांचं राष्ट्रीय स्वयंसेवी संघ खोली आणि व्याप्ती हे जे पुस्तक आहे, हे बेस्ट पुस्तक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवी संघाचा प्राण कशात आहे, तर संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक हे हेडगेवार आणि त्यांच्यानंतर गोलवलकर हे अनेक वर्षापर्यंत दुसरे सरसंघचालक होते. गोलवलकर हे सावरकर आणि हेडगेवारांना गुरु, मार्गदर्शक वगैरे मानायचे. आता गोळवळकर आणि सावरकरांचे काही विचार आपण ऐकूयात. गोळवळकरांना आपणा सर्वांना अशा एका चैतन्यशील देवाची गरज असते जो आपल्यातील चैतन्य जागे करू शकेल असं वाटायचं. आपला समाज हाच आपला देव, हिंदूंचा वंश हाच एक मूर्तिमंत विराट पुरुष आहे. वेदांमधून सांगितलेला आदिपुरुष सर्वशक्तिमान ईश्वराचे रूप आहे हे आपल्या पूर्वजांनी म्हणूनच सांगून ठेवले आहे. जरी त्यांनी हिंदू हा शब्द वापरला नाही तरी पुरुष सुक्तात येणारे हे वर्ण तेच स्पष्ट करते. तारे आणि आकाश त्या परमात्म्याच्या बेंबीतून उत्पन्न झाले हे सांगितल्यानंतर सूर्य आणि चंद्र हे त्या परमात्म्याचे नेत्र आहेत असे त्यात म्हटलं आहे. त्यानंतर त्यात असे म्हटले आहे की ब्राह्मण हे त्याच्या मस्तकातून निर्माण झाले, बाहूतून क्षत्रिय राजे, त्यांच्या मांड्या म्हणजे वैश्य आणि त्यांचे पावलं म्हणजे शूद्र. जे लोक या चातुर्वर्ण्य पद्धतीला मानतात ते हिंदू वंशाचे लोक. हाच आपला देव आहे असा त्याचा अर्थ. ते गोळवळकरांच्या पुस्तकात आहे. लोकांच्या मनातील हिंदू असण्याचा ओतप्रोत अभिमानाची आपल्याला कल्पना आहे असे सांगत ते पुढे म्हणतात, फिलिपिन्सच्या दरबारात मनूचा संगमरवरी पुतळा आहे. मानवजातीमधील सर्वात शहाणा असा पहिला माणूस ज्याने कायदे नियमाची आखणी प्रथम जगाला दिली असे या पुतळ्याच्या चौथऱ्यावर लिहिलेलं आहे. तर हे मनूचं कौतुक ते करतात आपल्या पुस्तकामध्ये. आता पुढचं ऐका, महत्त्वाचं. हे सगळंच पुस्तक महत्त्वाचं आहे, शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, ऐका. आता सावरकर काय म्हणतात की आपल्या हिंदू राष्ट्रात वेदांनंतर मनुस्मृती हा सर्वात पवित्र असा धार्मिक ग्रंथ आहे. प्राचीन काळापासून आपल्या सांस्कृतिक परंपरा, विचार आणि कृती यामागील नैतिक तत्वाचं दिग्दर्शन करणारा हा ग्रंथ आहे. गेली अनेक शतके आपल्या देशाचा आध्यात्मिक आणि दैवी प्रवास ज्या नियमानुसार, ज्या आदेशानुसार चालत आला त्याचं सारसूत्र यात आहे. मनुस्मृती हा लक्षावधी हिंदू अनुयायांच्या दिनक्रमणेचा मूलभूत आधार आहे आणि हाच हिंदूंचा कायदा आहे असं सावरकर म्हणतात. आंबेडकरांच्या संविधानाबद्दल गोळवळकरांचं काय मत होतं ते ऐका. हे RSSचे सर्वेसर्वा होते पहिले. पाश्चात्य देशांच्या संविधानामधून उचलाउचल करून क्लिष्ट आणि विसंगत असे तुकडे जोडून तयार केलेलं आपलं संविधान आहे. आपलं एवढंच. युनायटेड नेशनच्या जाहीरनाम्यातून किंवा आधीच्या लीग ऑफ नेशन्सच्या जाहीरनाम्यातून, अमेरिकन किंवा ब्रिटिश संविधानातून कसल्याशा लोळ्या पांगळ्या तत्वाच्या आधारे शिवलेली गोधडी आहे असं गोळवळकर म्हणत होता. 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा स्वतंत्र सार्वभौम भारताने संविधानाचा मसुदा प्रकाशित करून लोकार्पण केला त्या दिवशी संविधानावरील ही टीका प्रसिद्ध करण्यात आली होती. आपल्या संविधानात प्राचीन भारतीय घटनात्मक कायद्यांचे, संस्थांचे, संकल्पनांचे, व्याख्यांचे नामोल्लेखही नाहीत. मनुस्मृतीचं लेखन आयकर्गस ऑफ स्पार्टा किंवा सोलोन ऑफ पर्शिया यांच्याही आधी झाले. आजही मनु कायदे संहिता जागतिक कौतुकास पात्र आहे. हिंदू लोकांकडून त्या कायद्यांना उत्स्फूर्त असं अनुयायित्व लाभतं, पण आपल्या संविधानकर्ता पंडितांच्या लेखी याची किंमत शून्य आहे. म्हणजे त्यांना मनुस्मृती पाहिजे होती, जे संविधान समता देते ते नको होतं RSSला. हे ब्राह्मणवादी, मनुवादी विचाराचे लोक. विषबीज संघ राज्यासंबंधी ते काय म्हणत होते, आपल्या संविधानात राज्याचा संघ असण्यासंबंधी जे नियम आहेत यावरून हे स्पष्ट होतं की आपले राष्ट्र हे एकजिनसी सुसंवादी राष्ट्र होऊ शकते याची खात्री संविधानकर्त्यांच्या मनात नाही. त्यांनी राष्ट्राला अनेक राज्यांचा संघ ठरवले आहे, यावरून यात विघटनाची बीजे आहेत हे स्पष्ट होते. परत गोलवळकरचाच विचार आहे हा. याच कारणासाठी आपण संविधानाच्या या संघराज्यात्मक आराखड्यांवरची चर्चा कायमची खोलवर गाडून टाकली पाहिजे. म्हणजे बघा किती विषारी विचार हे संविधानाविषयी बोलत आहेत.
या एकसंध भारतात स्वायत्त किंवा अर्धस्वायत्त राज्य असण्याची शक्यता मिटून टाकली पाहिजे. एकछत्र शासनाची प्रस्थापना करण्यासाठी आपण संविधानाच्या मसुद्याचा पुनर्विचार करून पुनर्लेखन करणे गरजेचे आहे. म्हणजे त्यावेळची जी परिस्थिती होती, ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषेची, भौगोलिक, धार्मिक, याचा कसलाही विचार न करता यांना एकसंध सगळं संविधान पाहिजे होतं, की जे शक्यच नव्हतं. एवढे सगळे राज्य, एवढ्या सगळ्या भाषा, प्रांत, संस्कृतीचे लोक जोडून त्यांना वेगवेगळ्या कंडिशनवर एकत्र जोडण्याचा जो आपल्या पूर्वजांनी प्रयत्न केला, स्वातंत्र्य सैनिकांनी, हे त्याच्या विरोधात होते. यांना एकच फक्त मनुस्मृतीवर आधारित संविधान पाहिजे होतं, ते पण लोकांना डिव्हाइड करणारं. त्यांचं प्रेरणास्त्रोत्र काय आहे तर एका RSSला एक ध्वज, एक नेतृत्व आणि एक विचारसरणीने प्रेरित असं थोर भूमीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हिंदुत्वाची ज्योत पेटवणार असं त्यांचं प्रेरणास्त्रोत्र आहे. म्हणजे त्यांना दुसरे विचारसरणी, दुसरे श्रद्धा यांना रिस्पेक्ट त्यांचा नाही. इथेच त्यांच्या बटेंगे तो कटेंगेचं मूळ आहे. आणि हिंदूंमध्ये पण ते सगळे एक नाहीत त्यांच्यानुसार. त्यांना सगळ्यांना वाटणारी, वेगवेगळ्या स्तरावर वाटणारी मनुस्मृती पाहिजे आहे. इथेच ते बटेंगे तो कटेंगे जो ब्राह्मणवादी जो विचार आहे याला खतपाणी घालणारे, यालाच फक्त मानणारे हे RSS वाले आहेत. आता गोळवळकरांचं हे एक निवेदन आहे 1930 साली मद्रासला भरलेल्या 1350 संघनेत्यांच्या सभेत त्यांनी निवेदन केलं होतं. जर्मन वंशाभिमान हा आजच्या चर्चेचा विषय आहे. आपल्या वंशाचे आणि संस्कृतीचे शुद्धत्व राखण्याच्या हेतूने जर्मनीने जगाला धक्का बसेल असे निर्णय घेतले. ज्यू वंशीय लोकांचे देशातून उच्चाटन करण्याची सुरुवात केली. उच्च कोटीचा वंशाभिमान इथे दिसून येतो. जर्मनीने हेही दाखवून दिले आहे की मुळातच जे वंश आणि संस्कृती विभिन्न आहेत त्यांचे एकीकरण कधीही होऊ शकत नाही. म्हणजे बघा, बटेंगे तो कटेंगेचा विचार हे सांगतात आणि हेच म्हणतात की वेगवेगळ्या वंशाचे लोक एक होऊच शकत नाहीत, याचं ते समर्थन करतात. हा धडा हिंदुस्थानात आपण शिकला पाहिजे आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे. म्हणजे डिव्हिजनचे विषारी विचार हे मांडतायत, आजही पाळतायत आणि हे आपल्याला सांगतायत बटेंगे तो कटेंगे. ही सर्व प्राचीन इतिहास असलेली राष्ट्रीय अल्पसंख्य समूहांची समस्या कशी सोडवतात हे पाहणे आणि ध्यानात ठेवणे. म्हणजे जर्मनीमध्ये जे ज्यूंचा संहार करून त्यांना मारून टाकलं जात होतं गॅस चेंबरमध्ये टाकून, हे त्यांच्यासाठी एक आदर्श उदाहरण होतं अल्पसंख्य लोकांना कसं ट्रीट करायचं याच्यासाठी. कोणत्या ना कोणत्या कारणाने देशात आलेल्या स्थलांतरित लोकांनी त्या त्या देशातील बहुसंख्य लोकांशी, राष्ट्रीय वंशाशी सहजपणे जुळवून घेतले पाहिजे. त्यांची संस्कृती, भाषा, बहुसंख्याकांच्या आशा आकांक्षा आत्मसात करताना त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व, विदेशी मूळ विसरून गेलं पाहिजे. त्यांनी तसे केले नाही आणि ते परके म्हणूनच जगत राहिले. त्यांच्या नव्या राष्ट्राला त्याचा त्रास होत असला तरीही आपल्याच मूळ देशाच्या रूढी परंपरा पाळत राहिले तर त्यांना कोणतीही विशेष सुरक्षा मिळता कामा नये. अधिकार हक्कांचा तर विषयच संभवत नाही. परक्यांसाठी केवळ 2च मार्ग मोकळे आहेत: मूळ देशी परत जायचं, मूळ राष्ट्रीय वंशात सामील व्हायचं किंवा नवी संस्कृती स्वीकारावी आणि मग राष्ट्रातील वंश जोवर मान्यता देईल तोवर त्याच्या दयेवर जगावे आणि मग राष्ट्रीय वंशाच्या इच्छेनुसार ते म्हणतील तेव्हा देश सोडावा. अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवायला हा एकच दृष्टिकोन परिपूर्ण ठरेल. हेच तर उत्तर तर्कशुद्ध आणि योग्य आहे. केवळ असे झाले तरच राष्ट्रजीवन निरोगी आणि निर्विघ्न राहील. केवळ असे केले तरच आपले राष्ट्र अंतर्गत उपराष्ट्रे तयार होण्याच्या राजकीय कर्करोगासारख्या धोक्यापासून सुरक्षित राहतील. आता यातला त्यांचा सगळा जो रोष आहे तो परके असा आहे, म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन. परंतु ते हे विसरतात की इव्हन ब्राह्मणांचं सुद्धा ओरिजिन बाहेरचंच आहे, सवर्णांचं. असं अनेक विचारवंतांनी, लोकमान्य टिळकांपासून अनेकांनी मांडलेलं आहे. आणि आपण जर स्थलांतराची जर हिस्ट्री बघितली, जेनेटिक स्टडी बघितला तर संपूर्ण भारत देशच बाहेरून आलेला आहे टप्प्याटप्प्याने. त्याच्यात इसवी सनापूर्वी एक 2-2.5 हजार वर्षापूर्वी आर्यांचं मायग्रेशन जे झालंय त्याच्यातले ते सवर्ण ज्यांनी स्वतःला ब्राह्मण असल्याचं क्लेम केलं, अशी थेरी आता बऱ्यापैकी विचारवंतांनी मांडली आहे, टिळकांनी मांडलेली आहे. आणि त्याच्यात आपणही बाहेरचे आहोत हे विसरतात गोलवरकर. स्वातंत्र्याच्या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे? आपल्या स्वातंत्र्यामागची सुप्त प्रेरणा ही एकच असते, ती म्हणजे आपल्या राष्ट्रीय मूल्यांचं जतन आणि प्रसार. ही मूल्ये म्हणजे आपला धर्म आणि आपली संस्कृती, हा आपला ऐतिहासिक पारंपरिक दृष्टिकोन असतो. आता
त्यांचा सगळा यांचा धर्म म्हणजे मनुस्मृतीचा धर्म. दस्तावेज काय सांगतात? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्राण कुठे आहे? या प्रकरणात आपण गोलवलकर सावरकरांनी प्रकट केलेले विचार बघितले, त्यांचा दृष्टिकोन बघितला. अजून तरी हे सारे दस्तावेजातून सापडलेले मांडले आहे. परके म्हटले जाणारे कुणी तर सोडाच, कुणीही सुबुद्ध ब्राह्मणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा सैतानी भूतकाळ मान्य करणार नाही. गोळवळकरांनी आपल्या पुस्तकाचा बंच ऑफ थॉट असे नाव दिले. याचं मराठी नाव विचारधन असो, पण यातील विचार या शब्दाला साजेल असे काही या पुस्तकात नाही. जे काही अविचार आहेत त्यांनी आधी नमूद केलेल्या 3 गोष्टी आणि अतिशय घातक अशा श्रद्धा यांची बजबज आहे. भूतकाळात जमा झालेल्या घातक श्रद्धा पुन्हा जागवण्याचा प्रयत्न आहे. गेली जवळजवळ 100 वर्ष RSS आणि त्यांचे साथीदार भूतकाळातील घातक श्रद्धांच्या आधारे आज दिसणारं भारताचं चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी झटलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसंघाची पहिली श्रद्धा ही की पुरुष सुत्तामधील देव कल्पनेमधून उभी राहणारी सामाजिक व्यवस्था हाच त्यांचा देव आहे. म्हणजे एक मिनिट, मला कॅमेरा करू द्या ॲडजस्ट. या समाजव्यवस्थात ब्राह्मण हे मस्तकाच्या जागी, क्षत्रिय बाहूंच्या, वैश्य मांड्यांच्या आणि शूद्र हे पायाच्या जागी. हेच ईश्वराचं रूप आहे RSSचं. गोलवलकरांनी हाच आपला देव हे स्पष्ट सांगितलं आहे. ते या समाजव्यवस्थेचं वर्णन चैतन्यशील देव म्हणून करतात. RSSच्या सर्व निष्ठांच्या तळाशी हाच अचल असा खडक आहे. त्यांच्या दृष्टीने हेच देवाचं दृश्यरूप आहे. ठीक, तर देवाच्या रूपाशी जोडलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था तपासून पाहिली तर आपण आपलेच शरीर तपासून पाहणे गरज. डोके म्हणजे मन, बुद्धी. या डोक्यातून उर्वरित शरीराकडे हात, मांड्या, पाय सर्वाकडे आज्ञा जात असतात आणि उर्वरित शरीर डोक्यातून आलेल्या आज्ञा पाळत असते. हेच आपण समाजाला लागू केले तर डोक्याच्या जागेवर असलेले ब्राह्मण सांगतील त्यानुसार हातांच्या स्थानी असलेले क्षत्रिय राज्यकर्ते जे आहेत ते मानतील आणि वैश्य व्यापार तसाच करतील. शूद्र सर्वांची पडेल ती सेवा करतील. RSSच्या धारणांनुसार हाच सामाजिक न्याय, हीच सामाजिक समरसता, त्यांच्या देवाच्या कल्पनेत हेच अंतर्भूत आहे. हाच त्यांचा चैतन्यशील देव आहे. आणि हे आपल्याला सांगतात की बटेंगे तो कटेंगे, म्हणजे त्यांनीच लोकांना डिवाईड करून टाकलेलं आहे की तुम्ही सारखे नाही आहात. लहान मुलांच्या मनात लहानपणापासून याच संकल्पना घट्ट बसाव्यात म्हणून आता BJP संघप्रणित राजकीय पक्षाने भगवद्गीतेचे शिक्षण सक्तीचे करायला सुरुवात केली आहे. या भगवद्गीतेत देवाचा अवतार कृष्ण घोषित करतो की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम्यम, म्हणजे चातुर्वर्ण्याचा निर्माता मीच आहे. खरं तर कृष्ण हा बोधिसत्व कृष्ण आहे. हा घत जातकातला बुद्ध साहित्यातला आहे आणि हा नंतर ब्राह्मण लेखकांनी हा भगवद्गीतेमध्ये आणला आहे. तो कसा आणला हे पुढे दिलेलं आहे या लेखाने. पण भगवद्गीतेची रचना कधी झाली? मूळ संहितेमध्ये कृष्णाने चातुर्वर्ण्याचा उल्लेख केला होता का? की हे गीतेमध्ये नंतर घुसळले असेल तर ते नेमके केव्हा? याचं उत्तर शोधले पाहिजे. गीतेच्या अधिकृत संहितेबद्दल बोलताना स्वामी विवेकानंद म्हटले, जोपर्यंत शंकराचार्यांनी गीतेवरची विस्तृत टीका लिहिली नव्हती आणि तिचा प्रचार झाला नव्हता तोपर्यंत लोकांना त्या रचनेचे तपशील ठाऊकच नव्हते. शंकराचार्याच्या आधीपासून फार वर्षापूर्वीपासून अनेक विद्वानांनी असे मत मांडले आहे की गीतेवरील टीकाग्रंथ म्हणून बोधयान वृत्ती नावाच्या ग्रंथाचा बोलबाला होता. आता अर्थातच हे बौद्ध साहित्यातलं आहे आणि मूळ धम्मपदातून हे संस्कृतमध्ये ट्रान्सलेट झालं आणि त्याच्यावरून शंकराचार्यांनी गीता लिहिली. परंतु बोधयानाने लिहिलेल्या वैदांतिक सूत्रावरील टीकाग्रंथ मी भारतभर शोधला, पण तो माझ्या हाती लागला नाही, असं स्वामीजी म्हणतात. वेदांत सूत्रावरील या प्राचीन बोधयान टीकेमुळे बोधयानाची कीर्ती विद्वत जगात पसरली होती. तिचेच अस्तित्व जर असे अनिश्चित असेल तर गीतेवर त्याचा टीकाग्रंथ होता हे निश्चित करणे अधिकच अवघड आहे. काहीजण म्हणतात की शंकराचार्यांनी स्वतःच गीतेची रचना केली आणि त्यांनीच ती महाभारतात घुसवली. लक्षात घ्या, महाभारताच्या ज्या पूर्वीच्या आवृत्त्या आहेत त्याच्यामध्ये गीता नसते. 4थ्या आवृत्तीमध्ये गीता येते आणि त्याच्यात कृष्ण हे पात्र येतं. त्यामुळे ही गीता जी आहे ही अशी शंकराचार्यांनी घुसवली महाभारताच्या कथेमध्ये. त्याच्या आधी तो भारत ग्रंथ होता, मग जय ग्रंथ होता आणि शंकराचार्यांची ही कर्तृत्व आहे. चातुर्वर्ण्याचे विषम आणि गुलामगिरीचे समर्थन करणारी व्यवस्था ही नंतर देवाच्या तोंडी घालून समर्थनीय ठरवण्याचा प्रयत्न करून घुसवण्यात आला. हे यातून विवेकानंदांना सुचवायचं आहे. हे सारं या लोकांच्या दृष्टीने पुरेसं नाही, त्याचा त्यांना काहीच उपयोग नाही. त्यांच्या श्रद्धा म्हणजे इतिहास आणि त्यांचे शब्द म्हणजेच वेदवाक्य असं त्यांना वाटतं.
सत्याची गरज नाही. त्यांच्या मनात रुजलेल्या कल्पना म्हणजे सत्य. त्यांच्या मनातल्या श्रद्धा वर्तमानात वास्तव्यात उतरल्या पाहिजेत. या सर्वातून भारताच्या लोकशाही संविधानाला जेवढा धक्का पोचेल तेवढा त्यांचा विजय. जेवढी लोकशाहीचा खात्मा होईल, जेवढं संविधान खड्ड्यात जाईल तेवढा या ब्राह्मणवाद्यांचा विजय. त्यामुळे या विशिष्ट हिंदू धर्मियांना असे वाटते की भारतात जन्मलेले प्रत्येक मूल जरी जगाचे नागरिक झाले तरी जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याने जातीवर्णाच्या व्यवस्थेशी घट्ट बांधून घेतलं पाहिजे. स्वतंत्र आणि आधुनिक भारताच्या संविधानाची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाली तेव्हा त्यात नागरी आणि मानवतावादी आदर्श ठेवण्यात आले. हे संविधान असलेल्या लोकांच्या दृष्टीने दुःस्वप्न न ठरले तर नवलच. त्यांची झोप उडवणारे संविधान. आपले RSS आणि संघपरिवार यांनी आपले संविधान नष्ट करण्याचे हर प्रकारे प्रयत्न आरंभले आहेत. थोडके नाही तर अनेकविध आणि अक्षम्य असे प्रयत्न याच उद्दिष्टापोटी त्यांनी सुरू ठेवले आहेत. आपल्या देशाची संघराज्य रचना उद्ध्वस्त करणे, संविधानाला मुळासकट उपटण्यासाठी सार्वत्रिक प्रचार करणे या कारस्थानात RSS परिवार अनेकांना दिशाभूल करून सहभागी करून घेत आहे. संघाच्या दृष्टीने विविधतावाद म्हणजे फुटीरतावाद. त्यांच्या मते हे विघटनवादाचं विषबीज आहे. गोलवरकरांनी सांगितले की हा सारा राज्यमंडळाचा पसारा मांडणाऱ्या संविधानाबद्दलची सारी चर्चा कायमची गाडून टाकली पाहिजे. संविधानाचा मसुदा पुन्हा तपासून पुन्हा लिहिला पाहिजे आणि एक चालकानुवर्ती शासनाची पायाभरणी केली पाहिजे. म्हणजे त्यांना सगळं मनुवादी ब्राह्मणवादी एकाच विचारसरणीचं सगळं आणायचं आहे. शिवाय एक ध्वज, एक राष्ट्रविचार आणि हिटलरने सांगितलेली एकवंशी एकाच नेतृत्वाखालील शक्तिमान हुकुमशाही आणि मोदी आणि शहा तेच करू पाहत होते, पण आता त्यांची उतरती कळा लागली. चांगलं झालं. आठवण ठेवायला हवी की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इंदिरा गांधी यासुद्धा काही काळासाठी हुकुमशाह झाल्या होत्या. तो अतिशय छोटासा काळ होता आणि त्यांनी हुकुमशाही प्रशासकीय स्वरूपाची त्यांनी केली होती. इंदिरेच्या या छोट्याशा हुकुमशाही काळात न्यायपालिका, प्रशासन, वृत्तपत्र, स्वायत्त संस्था या आजच्या इतक्या शंड बनल्या नव्हत्या, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण आज मोदींच्या सत्तेत न्यायपालिका, प्रशासन, वृत्तमाध्यमे, स्वायत्त संस्था आपले अस्तित्व राखण्यासाठी धडपडत आहेत. RSSच्या स्वप्नातील भारतात समाजातील सर्व अवकाश संकोच पाहू लागला आहे. त्यांना केवळ राजकीय सत्ता नव्हे तर समाज, संस्कृती, प्रशासन या सर्वावर सत्ता गाजवायची आहे. सर्वव्यापी आणि निरंकुश अधिकार यालाच म्हणतात, हे आपण लक्षात ठेवायला हवे. आणि कशासाठी काय त्यांचा प्लान आहे तर चातुर्वर्ण्यावर आधारित समाजव्यवस्थेची पुनर्स्थापना करण्यासाठी, की मनुस्मृतीवर आधारित संविधान निर्मिती करण्यासाठी, की देशाची संपर्क भाषा संस्कृत व्हावी यासाठी, की आपल्या देशाच्या काळ्याकुट्ट अंधाऱ्या भूतकाळातून त्यांना चढणारी नशा वर्तमान काळातही मिळत राहावी म्हणून हे सारं ते करतात. संस्कृत भाषा संपर्क भाषा व्हावी यासाठी गोळवळकर यांनी आधीच घोषित केले आहे. जोवर संस्कृत सर्वकष संपर्क भाषा होण्या इतकी दृढ होत नाही तोवर हिंदीला सर्वाधिक प्राधान्य दिलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे गोळवळकरांचं. म्हणजे हिंदीचं काम आटोपलं, सगळी सत्ता ताब्यात आली की ते हिंदीला लाथ मारतील आणि मग संस्कृत घुसवतील. RSSची तिसरी श्रद्धा आहे आर्यवंश हा सर्वश्रेष्ठ वंश असल्याची. ही त्यातली प्रत्येकाची अगदी व्यक्तिगत वेगळं श्रद्धा झाली आहे. इथेही RSS हिटलरसारख्या क्रूरकर्मा वर्णश्रेष्ठत्ववादाला आपले श्रद्धास्थान मानत आला आहे. अयोग्य वंश संपवला पाहिजे आणि शुद्ध वंश अधिक सुधारला पाहिजे, असा हिटलरचा विचार होता. त्यासाठी एक पाऊल पुढे जाऊन गोळवळकर म्हणतात की अखंड भारतात आर्यांनी वंशशुद्धीचे प्रयोग प्राचीन काळापासून केले आहेत. गुजरात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपुढे भाषण करताना गोळवळकर म्हणाले, आज संकरित संततीचे प्रयोग फक्त पशूंवर केले जातात. अशा प्रकारचे प्रयोग मनुष्य प्राण्यावर करण्याचे धाडस आजच्या वैज्ञानिकांमध्ये नाही. संकरित वर्णाचे जे नमुने आज दिसतात ते वैज्ञानिक प्रयोगांचे फलित नसून केवळ लैंगिक वासनेचे फलित आहे. आपल्या पूर्वजांनी या क्षेत्रात काय केलं ते पाहू. वर्णसंकरातून अधिक चांगले मानवी नमुने जन्मला यावेत म्हणून उत्तरेकडच्या नंबूद्री ब्राह्मणांना केरळमध्ये वसवण्यात आले आणि असा नियम केला गेला की नंबूद्री कुटुंबातील ज्येष्ठ पुत्राला केरळच्या क्षत्रिय वैश्य शूद्र कन्येशीच विवाह करावा लागेल. आणखी एक साहसी नियम असाही करण्यात आला की कुठल्याही विवाहित स्त्रीला पहिलं अपत्य केवळ नंबूद्री ब्राह्मणांकडूनच व्हावे, त्यानंतर ती आपल्या पतीकडून अपत्यप्राप्ती करू शकते. आज या प्रयोगाला व्याभिचार म्हटले जाईल, पण त्यावेळेला हा नियम होता. आणि बघा हा गोळवळकर कसला वात्रट आहे. त्याने
शूद्र वैश्य आणि क्षत्रियांच्या कन्यांचा पहिला पुत्र हे नंबूद्री ब्राह्मणांनीच करायचं. आणि नंबूद्री ब्राह्मणांनी लग्न हे क्षत्रिय शूद्र वैश्यांच्याच मुलींशी करायचं. याच्याने त्यांची संतती चांगली होईल, क्षत्रिय वैश्य आणि शूद्रांची. म्हणजे ह्या व्याभिचाराचं त्याने समर्थन केलेलं आहे गोलवलकरने. हा मनुवाद आहे, हा ब्राह्मणवाद आहे. आणि आता एक विसंगती बघा, आपल्या अनुवंशशास्त्राच्या ज्ञानाची पताका गुजरात विद्यापीठातील भाषणात फडकवल्यानंतर ते भाषण जेव्हा RSSच्या अधिकृत मुखपत्र ऑर्गनायझरने प्रकाशित झालं तेव्हा ते भाषण गोलवलकरने मागे घेतलं. अर्थात तोवर ते छापलं गेलं होतं आणि प्रकाशित झालं होतं. मग ते प्रश्न, ते भाषणात सत्य बोलले की असत्य? मागे घेतले म्हणजे ते असत्य की मनगडन होते असे निश्चित झाले का? ही RSSची सवय आहे. जेव्हा त्यांच्यावर टीका होते, त्यांना जड जाईल कळलं की ते माघार घेतात. त्यांचा माणूस असेल तरी त्याला ते नाही म्हणतात, आमचा नाही म्हणतात. आता हा गोडसे त्यांचा होता शेवटपर्यंत, पण ते म्हणलं की नाही आणि सोडलं होतं म्हणून. पुढचं, त्यांचं प्रखर भाषण मोठे मोहिनी घालणारे होते. त्यांची मांडणी अशी होती की जणू त्यांनी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असावा. अशा प्रकारे दुतोंडी मांडणी करून गोलवलकर असत्याची सूक्ष्म बीजे सर्वत्र उधळून देत होते. आणि मग हीच बीजे सगळीकडे रुजून तणासारखी वाढत राहिली. सत्य काय ते तपासले जाईपर्यंत असत्याचं हे तण अमर्याद माजत राहतं. आजकाल व्हॉट्सअप, फेसबुक, वृत्तपत्रामध्ये आणि सार्वजनिक भाषण चर्चा यातून असत्याचा प्रचार देशभर होतो. अशा प्रकारे असत्य भाषण प्रस्तुत करायचं, देशवासियांच्या मनात खोटंनाटं रुजवायचं आणि मग नामाने रळवायचं, हे जे RSS BJPचा IT सेल करतं, ही त्यांची जुनी सवय आहे RSSची. आणि ही मूळच्या ब्राह्मणवाद्यांची जुनी सवय आहे. ब्राह्मणवादी जे पंड्या पुरोहितगिरी करतात, ह्या सगळ्यांनी जुनं आहे त्यांचं. आपलं क्लेम करायचं, अंगवळणी आलं, अंगाशी आलं की मागे होऊन जायचं. आता एकीकडे चातुर्वर्ण्य व्यवस्थेला आपला देव मानणारा RSS, भारतातच स्थापन झालेले जैन, बौद्ध, लिंगायत अशा चातुर्वर्ण्य किंवा वेदांना न मानणाऱ्यांना तूनच उद्भवलेल्या धर्माचा अस्तित्व नष्ट करू पाहतो. या धर्मांनी चातुर्वर्ण्याचं संवर्धन करावं अशा रीतीने ते या धर्मांना वागू पाहतात. या धर्मांनाही हिंदू धर्माचे भाग असल्यासारखे ते समाविष्ट करून घ्यायचे. आता अर्थात हे हिंदू धर्माचे भाग नाही, ब्राह्मण धर्माचे भाग नाहीत, हे स्वतंत्र धर्म आहेत. शीख धर्म असेल, बुद्ध, उदाहरणार्थ काय तर हे काय करतात ब्राह्मणवादी, बुद्धाला हा विष्णूचा अवतार आहे असं सांगतात. म्हणजे ते आपोआपच मग चातुर्वर्ण्याचा भाग होतात. दुसरीकडे इस्लाम, ख्रिश्चन हे धर्मांना हिंदू चातुर्वर्ण्यात सामावून घेण्याची संधी नसल्यामुळे त्यांना नष्ट केलेलंच बरं. परिवाराला म्हणजे RSSला त्यांच्यावर थेट हल्ले चढवण्यासाठी मोकळं रान मिळतं. मग या सगळ्यांना सोबत घेतलं की हे हल्ले अनेक प्रकारे आणि विविध रूपात होतात. याची सुरुवातही फार आधीपासूनच झाली आहे. या हल्ल्यांमध्ये एक साम्य असतं, लबाडी आणि दुतोंडीपणा. उदाहरण पाहू. 14 मार्च 1948ला जेव्हा राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती होते, यांनी नेहरूंना आणि पटेल यांना एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी इशारा दिला की लोकांमध्ये काही गैरसमज पसरून दंगे घडवण्याचा RSSच्या योजनेविषयी मला माहिती मिळाली आहे. मुस्लिमांसारखे पोशाख घालून RSSचे लोक हिंदूंवर हल्ले करणार आहेत. ज्या योगे हिंदू लोक खवळतील, याचवेळी काही हिंदू लोक मुस्लिमांवर हल्ले करून मुसलमानांना भडकवतील आणि अशा दोन्ही प्रकारे चेतावणी देऊन दंगा भडकेल. तर संघाच्या लबाडीचं हे विशेष प्रथमपासून आहे. आजच्या भारतात याची प्रचिती किती प्रकारे येते, किती सोंगे काढले जात आहेत, हे आपल्याला सगळं माहीत आहे. दिल्ली दंगा, अहमदाबाद दंगा, गोधराचं प्रकरण, हे सगळं आपल्याला माहीत आहे की ते कसे चिथावणी देतात, दुसऱ्याला लावून देतात कामाला. नंतर RSSचा इस्लाम आणि ख्रिश्चनिटी संबंधीचा तीव्र द्वेष एवढ्यासाठीच आहे की त्यांचा चातुर्वर्ण्याशी कोणत्याही प्रकारे मेळ बसू शकत नाही. त्यांना त्यातली काहीही मान्यच होऊ शकत नाही. याचं चातुर्वर्ण्य अमान्य करणे त्यांच्या घशात हाडकासारखे अडकते. या दोन धर्माच्या लोकांना एका साच्यात दाबून हवे तसे वळवायचे आणि काही करून त्यांचे चैतन्य हिरावून त्यांना कोणत्याही मानवाधिकाराशिवाय किंवा हक्काशिवाय सडवायचे, हा RSSचा दृष्टिकोन. वी आर अवर नेशनहूड डिफाईन या पुस्तकात पान 47वर गोलवलकरने हे स्पष्टपणे सांगितलं आहे. देशात आलेल्या स्थलांतरित लोकांनी त्या देशातल्या बहुसंख्य लोकांची राष्ट्रीय वंशांशी सहजपणे जुळवून घेतले पाहिजे. संस्कृती, भाषा, बहुसंख्याकांच्या आशा आकांक्षा आत्मसात करताना त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व, आपल्या विदेशातून आलेले असणे विसरून गेले पाहिजे. त्यांनी तसे केले नाही आणि ते परके म्हणूनच जगत राहिले तर त्यांच्या नव्या राष्ट्राला त्याचा त्रास होत असला तरीही
आपल्याच मूळ देशाच्या रूढी परंपरा पाळत राहिले तर त्यांना कोणतीही विशेष सुरक्षा मिळता कामा नये. अधिकार किंवा हक्काचा जर विषयच संभवत नाही. परक्यांसाठी केवळ 2च मार्ग आहेत. त्यांनी मूळ राष्ट्रीय वंशात सामील व्हावे, नवी संस्कृती स्वीकारावी किंवा मग राष्ट्रातील वंश जोवर मान्यता देईल तोवर त्यांच्या दयेवर जगावे आणि मग राष्ट्रीय वंशाच्या इच्छेनुसार ते म्हणतील तेव्हा देश सोडावा. इतकी नीतिभ्रष्ट कल्पना मांडणारा हा मनुष्य हा हिटलरचाच भाऊ. म्हणजे राष्ट्रीय वंश म्हणतात ते. मग कोणता वंश? तर हिंदू वंश. मग हिंदूंचं काय? तर त्याच्यात अजून 4 वेगवेगळे वंश. तर कोणता वंश मेन आहे याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या. कोण ठरवणार की यांना ठेवायचं नाही ठेवायचं? हे कोण ठरवणार? शूद्र ठरवणार का वैश्य ठरवणार का क्षत्रिय ठरवणार? नाही, ब्राह्मण ठरवणार. कारण ते इन्चार्ज आहेत. मनुस्मृतीप्रमाणे ते देव आहेत, त्यांना सगळे अधिकार आहेत, बाकीचे सगळे सेवक आहेत. RSS आणि त्यांची पिल्लावळ कशा प्रकारे फसवणुकीचे मार्ग आखते याचं एक अगदी स्पष्ट उदाहरण म्हणजे टिपू सुलतानाच्या बाबतीतली बदनामीची मोहीम. टिपूची राजवट ही 1782 ते 1799 या काळातली. RSS मधील संघी विद्वानांनी असे सांगायला सुरुवात केली की कुर्ग या भागात 69,000 हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात टिपू होता. म्हणजे हा जो कुर्गू जिल्हा आहे, स्टेट गॅझेटरमधील या भागाच्या तेव्हाच्या लोकसंख्येचे आकडे तपासा. किती प्रयत्न करून आकडे फुगवले तरी संपूर्ण लोकसंख्या 69,000च्या वर जात नाही. त्यांचं म्हणणं खरं असेल तर आज कुर्गू संपूर्ण लोकसंख्या मुस्लिम असायला पाहिजे. पण प्रत्यक्षात कोडगूच्या मुसलमान लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 15% आहे. संघाच्या आंधळे विद्वान या गोष्टीची दखल घेत नाहीत आणि घेऊ इच्छित नाहीत. खोटे बोला, असत्याची बीजे पेरा आणि ती वाढताना पाहत राहा. दुर्दैवाने फसवणुकीने रान माजत चालले आहे. RSS आणि परिवाराला या फसवणुकीच्या रानातून निघणारे खोटारडेपणाचे पीक हवे आहे. त्यांच्यात देवत्वाचा अंशही नाही. फसवणूक हेच त्यांचे कुलदैवत आहे. त्यांची सतसत विवेकबुद्धी या लबाडीच्या कारखान्यात बळी गेली आहे. आता आपण हे तपासून पाहू की इथले सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन हे बाहेरच्या देशातून इथे आले आहेत का? त्यातले बहुसंख्य लोक हे चातुर्वर्ण्यातील अत्याचारांनी अन्यायांनी पिडलेले लोक होते आणि जातीभेदाच्या चक्राखालून सुटण्यासाठी त्यांनी धर्मांतर केले होते. हे खोटे. शिवाय इस्लामी आक्रमणाचे आगमन झाल्यानंतर सत्तेच्या अभिलाषेपोटी सैन्यातील मानाच्या पदांसाठी, प्रशासकीय उच्चपदासाठी, प्रतिष्ठेसाठी इस्लामचा स्वीकार करण्याचा आरंभ करणारे लोक उत्तर भारतातील आर्य ब्राह्मणच होते ना. RSSच्या द्वेषाचे लक्ष असलेले पाकिस्तानातील अनेक मुसलमान हे असेच पूर्वाश्रमीचे आर्य ब्राह्मण होते ना. हे वास्तव स्वीकारण्याची कुणाचीच तयारी नाही. निदान या पूर्वाश्रमीच्या हिंदूंचे आजच्या मुसलमानांचे मूळ तपासून पहा. त्यांचे मूळ आर्यवंशी नाही. पुन्हा एकदा त्यांची हे सारे जाणून घेण्याची इच्छाच नाही. त्यांची एकमात्र इच्छा आहे ती सर्वांनी चातुर्वर्ण्याची दंडाबेडी घालून आयुष्याची वाटचाल करावी. त्यामुळे चातुर्वर्ण्य हेच खरे आणि एकमेव हिंदुत्व असल्याचा दावा RSS उचलून धरतो. बहुसंख्य हिंदू धर्मीय हे उदारमतवादी असूनही त्यांना अशा प्रकारे हिंदुत्वाच्या व्याख्येतच फसवण्यात येतं. त्यांना इतर धर्मांचा द्वेष करण्याची दीक्षा दिली जाते आणि या प्रक्रियेत त्यांना मुस्लिम व ख्रिश्चनांवर हल्ले करण्यासाठी पायदळात भरती केलं जातं. RSSकडे आतवर पाहताना आपले लक्ष आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे वळलं पाहिजे. भूतकाळातील कबरी खणून भूते जागवण्यात आणि त्यांना वर्तमानात नाचवण्याचा RSS हा काही एकटाच नाही. संघाच्या काळ्या सावलीत आता त्यांची पिलावळी प्रचंड उत्साहाने या कामात सामील झाली आहे. संघाचं प्रमुख प्रकाशन 97 मध्ये प्रसिद्ध झालेले परम वैभव के पत्पर हे पुस्तक सारे तपशील देते. या पिलावळीत भारतीय जनता पक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदू जागरण मंच, संस्कार भारती, VHP, बजरंग दल आहे. एकंदर अशा 40 संस्था संघटनांचा उल्लेख या पुस्तकात आहे. ही 1996 मधली माहिती आहे. त्यानंतरच्या काळात आणखी काही असली भूछत्रे उगवली असतील गणतीच नाही. धर्मसंसदी धार्मिक संघटना ही संघाच्याच पंखाखालची आहे. कर्नाटकच्या बजरंग दलाचेच भावंड असलेली श्रीराम सेना ही संघटनासुद्धा यातच आहे. ही सारी पिलावळ RSSचीच असूनही त्यांच्या काही हिंसक कृत्यांमुळे संघ अडचणीत येतो आहे. असे वाटले की संघ अगदी ठरीवपणे या संघटनांशी आपला काही संबंध नाही असे सांगून मोकळा होतो. खरं तर या सर्व संघटनांचे संघाशी आतड्याचे नाते आहे.
ज्या प्रकारे RSS स्वयंसेवकांना आपल्या विचारप्रणालीची दीक्षा देतो ते तर सर्वात भयावह आहे. गोळवळकरांच्या शब्दात, आपण ज्या क्षणी या संघटनेचा भाग बनतो आणि संघधारणा स्वीकारतो त्यानंतर आपल्या आयुष्यासंबंधी दुसऱ्या काही पर्यायांचा विचार करणे संभवच नाही. जे सांगितले आहे ते करा. कबड्डी खेळायला सांगितलं तर कबड्डी खेळा, बैठक घ्यायला सांगितलं तर बैठक घ्या. आपल्या काही मित्रांना सांगण्यात आले की राजकीय कार्यक्रमात भाग घ्या, पण म्हणजे आता राजकारणाविना त्यांना जगता येणार नाही किंवा ते पाण्याविना मासा फडफडावा असे तडफडतील असे होता कामा नये. त्यांना राजकारणातून बाजूला व्हायला सांगताच ते विनाविलंब बाजूला होतील. त्यांची काहीही हरकत असणार नाही. त्यांना निवडीचे कुठलेही स्वातंत्र्य असणे आवश्यक नाही. इथे गोळवळकर निवडीचे स्वातंत्र्य अनावश्यक असल्याचे सांगतात. व्यक्तिगत निवड महत्त्वाची नसल्याचे घोषित करतात. इथे प्रश्न असा आहे की अनेक लहान मुलं संघटनेत आणली जातात आणि जबरदस्तीने सामील देखील केले जातात. लोकांना मनाची तयारी करण्याचाही अवधी दिला जात नाही. संघ स्वयंसेवक होण्याच्या नावाखाली ते अमानुष यंत्रमानवाची फौज म्हणजे रोबोज तयार करतायत. RSS संघाने जाळ्यात ओढलेल्या मुलांना कसे वाचवायचे हा एक मोठा प्रश्न आहे. हिंदू समाजाने या विचित्र काळात या विषयावर बोलणे आवश्यक आहे. चातुर्वर्ण्याचे ढोल वाजवणाऱ्या हिंदूंची क्रूर कृत्ये पाहूनही गुपचूप बाजूला उभे राहून गंमत बघण्याची ही वेळ नाही. खरं तर असले क्रूर हिंदू तसे अल्पसंख्यच आहेत, पण मेंढीचे कातडे पांघरून कळपात शिरलेल्या एखाद दुसऱ्या लांडग्या इतकेच ते घातकी आहेत. सर्वसामान्य हिंदू समाजातील माणुसकी न हरवलेले लोक सर्व जातीत आहेत. यात ब्राह्मण आले, तसेच आदिवासी आणि इतरही आले. या सर्वांनी एकत्र येऊन हा विचार केला पाहिजे. आज घडीला भाजप हे RSSचं एक पिल्लू केंद्रात आणि इतर अनेक राज्यात सत्तेवर आहे. महाराष्ट्रातही अनेक लांड्या लबाड्या करून येनकेन प्रकारे भाजप सत्तेत पुन्हा शिरला. 75 आणीबाणीच्या काळात RSSने राजकीय पक्षाने म्हणजे जनसंघाने जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींच्या हुकुमशाही कारभाराला विरोध करण्याच्या मोहिमेत शिरकाव करून घेतला. तेव्हापासून त्यांचा रागरंग पूर्णपणे बदलला. आजवर लोक जनसंघाला नाकारत आले होते ते त्यांना निदान दारात उभे करू लागले. RSSच्या सदस्यांनी जयप्रकाश नारायणांच्या जनता पार्टीचे सदस्यत्व घेताना दुहेरी पक्ष सदस्यत्वाचा आणि RSSच्या सदस्यत्वाचा त्याग करण्याचे वचन दिले. असे वचन देणारे महत्त्वाचे नेते होते वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि RSSचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस. त्यांच्या सोज्वळ प्रतिमेला बोलून जयप्रकाश नारायणांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. जनता पार्टीत नांदत असताना त्यांनी कधीही त्यांचे संघाशी असलेले संबंध संपवले नाहीत आणि संघाचे सदस्यत्वही सोडले नाही. वचन मोडणे हातचा मळ होता. जयप्रकाशांचा विश्वासघात झाला होता. नंतरच्या वर्षात JP या विश्वासघाताबद्दल दुःख प्रकट करताना म्हणाले होते, त्यांनी मला दगा दिला. कोणी? तर हे वाजपेयी, अडवाणी आणि बाळासाहेब देवरस यांनी. 75च्या आणीबाणीत जयप्रकाशांनी चंदीगडच्या घरातच नजरकैदेत त्यांना ठेवण्यात आलं. तेव्हा शासनाने जिल्ह्याचे कलेक्टर देव सहायम यांना त्यांच्या नजरकैदेवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले. रोज भेटीगाठी होत असल्याने ते JPचे निकटवर्ती मित्र झाले. नजरकैदेतून सुटका झाल्यानंतरही त्यांची मैत्री होती. त्यांचे हे शब्द MG देवसहाय यांनी अजाज अश्रफ यांना दिलेल्या मुलाखतीत वाचायला मिळतात. ही मुलाखत न्यूज क्लिक या ऑनलाईन मासिकाच्या 26 जून 19च्या अंकात वाचायला मिळेल. जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाल्यावर RSS व BJPने फसवणुकीचे उद्योग देशभरात वेगाने पसरू लागले. यातून अखेर BJP सत्तेत आला. देशभरात गोंधळ, संशय, द्वेषाचं वातावरण निर्माण करून पाकिस्तानला सर्वात धोकादायक शत्रू ठरवून त्यांनी देशाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली. भारतात घडणाऱ्या बारीक सारीक दंगलींनाही पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सांगितले गेले. लोकांना एकमेकाविरुद्ध भडकवण्याचे सत्र सुरू झाले. समाजात भयाचे वातावरण सातत्याने राहील अशी काळजी ते घेऊ लागले. कधीकधी स्वतःच दंगली करायच्या आणि दोष मुसलमानावर ठेवायचा ही नेहमीची युक्ती होऊ लागली. आणि आता ज्या हिंदू धर्माच्या ज्या छत्राखाली शेकडो श्रद्धा परंपरा पंथ जपले जात होते ते छत्र जयप्रकाश नारायणांसारखा शोक व्यक्त करताना दिसत आहेत. दगा झाला आहे. सत्तेवर येण्याआधी BJPने किती वचने दिली, कसले कसले वेश त्यांनी पांघरले, 1 की 2 की किती. त्यांनी दावा केला होता की भारतीयांनी बेकायदेशीरपणे जो पैसा परदेशी बँकांच्या खात्यात ठेवला तो परत आणला जाईल. प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. नरेंद्र दामोदास मोदी यांनी स्वतःच्या तोंडाने हे सांगितले होते. कुणाला मिळाले ते? तो पैसा आला असेल तर कुठे गेला?
मग मोदींनी कोट्यवधी नोकऱ्या निर्माण करण्याची घोषणा केली होती, पण त्यांनी निर्मिती केली ती अभूतपूर्व बेकारीची. कोण बोलणार? हे प्रश्न कोण विचारणार? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणाले होते, पण शेतकऱ्यांचे उत्पन्न जेवढे होते तेवढेही उत्पन्न त्यांना टिकवता आले नाही. त्यांनी आपल्याला धूळ चारली आहे, ते काहीही सोडत नाहीत. सार्वजनिक उद्योग खाजगी क्षेत्रात विकून त्याची मौज चालली आहे. विदेशी कर्जाचा बोजा इतक्या प्रमाणात कधीच वाढला नव्हता. त्यांचे गोड गोड बोलणे, पोकळ आश्वासने, वाळूचे बंगले त्यांच्या घोळात घेत त्यांनी देशाचे दिवाळे काढले आहे. वाढती बेकारी आणि महागाई यामुळे ते जराही विचलित होताना दिसत नाहीत. दोन समाजात द्वेष पेरणे, तो घुसमत ठेवणे आणि मग उतू जाऊ देणे, या सत्ताधाऱ्यांनी लोकांना द्वेष करण्यातच समाधान मानायला शिकवले आहे. ज्यांनी भाजपला मत दिले आणि सत्ता सिंहासनावर बसवले त्यांनाही आता पश्चाताप होताना दिसतोय. परिणामी नागरिकांच्या मनातील सार्वभौम देशाची भावना उतरणीला लागली आहे. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्या मतदारांच्या दैनंदिन संघर्षाशी त्यांना जणू काही संबंध नाही. आजच्या भारतातील राजकीय पक्षांची घडण कशी आहे यात या घसरणीचे उत्तर सापडू शकते. व्यक्तींनी नियंत्रित केलेले पक्षीय राजकारण, कुटुंबांनी नियंत्रित केलेले पक्षीय राजकारण, असंवैधानिक संघटनांनी नियंत्रित केलेले पक्षीय राजकारण, या 3 प्रकारच्या पक्षांची सत्ता भारतात कुठे ना कुठे नांदत आहे. या 3ही प्रकारांमुळे लोकशाही धोक्यातच येते. आज देशाचे चालकत्व भाजपच्या हाती आहे. असंविधानिक संघटनेने नियंत्रित केलेला पक्ष BJP, म्हणजे असंविधानिक म्हणजे RSS. व्यक्ती किंवा कुटुंबाने नियंत्रित केलेल्या पक्षात जसे मतदारांच्या हितापेक्षा पक्षप्रमुखाचे हितरक्षण करण्याकडे कल असतो, तसेच असंविधानिक संघटनेने नियंत्रित केलेल्या पक्षात मातृसंघटनेचे हित जपले जाते. ही पक्ष संघटना 3ही पक्ष प्रकारातील सर्वाधिक धोकादायक म्हणावी लागेल. म्हणून आज आपल्याला दिसते की BJPचे आमदार, खासदार, मंत्री-संत्री, छोटे मोठे नेतेही RSSच्या नजरेत भरण्यासाठी कशाही उड्या मारायला तयार असतात. असल्या देखाव्यात एकमेकावर मात करण्याचे त्यांचे इप्सित असते. असंविधानिक संघटनांनी नियंत्रित केलेल्या पक्षांबाबत आणखी एक निरीक्षण आहे. उदाहरणासहित पाहू. बलाढ्य नेता म्हणून सर्वत्र प्रतिमा तयार केल्यावर मोदी बहुमत मिळालेल्या BJPचे PM झाले, पण तरीही ते केवळ दिसण्यापुरते प्रमुख उत्सवमूर्ती आहेत. खरे दैवत RSS, जे नागपूरच्या मंदिरात आरामात बसले आहे. उत्सवमूर्तीच्या वेशभूषेतील पात्र देशभर इकडून तिकडे फिरत असते, लोकांचा जय जयकार घेत असते. उत्सवमूर्ती होण्यासाठी मुख्यतः काय लागते? काही कौशल्य लागतात. जनसम्मर्दापुढे प्रभावी अभिनय करावा लागतो. आपल्या शासनकाळात काही भयंकर समस्या उद्भवल्या तर काहीतरी मुद्द्यांवरून भावनिक उद्रेक घडून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याची धूर्तता लागते. लोकांना येडे बनवण्याच्या युक्त्या गाठीशी असाव्या लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाभाऱ्यात बसलेल्या खऱ्या देवताशी 100% निष्ठा असावी लागते. बस एवढेच लागते. आज घडीला हेच तर होते आहे ना. आपल्या लोकशाहीवरचे आणखी एक महासंकट म्हणजे अशा असंवैधानिक संघटनेने चालवलेल्या पक्षांची नेतृत्व निवडीची प्रक्रिया. जणू काही देवतांच्या अंगावरची फुले काही निवडक भक्तांना वाटली जातात तसे प्रसादासारखे नेतृत्व ठरते. सारे कसे कळसूत्री बाहुल्यांच्या खेळासारखे. नवा बाहुला, रंगबिरंगी कपडेवाला. राजकारण करण्याचे कौशल्य असो वा नसो, पण त्याला दिलेल्या तालाबर हुकूम विना तक्रार नाचता आले पाहिजे. प्रेक्षकांना त्याच्या नाचाने गुंगून ठेवले पाहिजे. जर आधीचा बाहुला तितकासा आकर्षक राहिला नाही तर त्याची जागा दुसरा बाहुला घेतो, रंगमंचावर प्रवेशतो, नेता होतो. आधीचा बाहुला अडगळीत पडतो. निवडून आलेल्या प्रतिनिधींची ही अवस्था मातृसंस्था करत असेल तर त्यात मोठा धोका आहे. बाकी सर्व गोष्टीपेक्षा आपल्या लोकशाहीला आज असलेला सर्वात मोठा धोका हाच आहे. अशा साऱ्या गोष्टी एकत्र येऊन लोकांचे जगणे फार केविलवाणे झाले आहे. असंविधानिक संघटनेच्या हातातले बाहुले असलेल्या भाजपने नियुक्त केलेल्या PM-कडे काही राज्यकर्त्यांसाठी आवश्यक असली अशी कौशल्य हवीत असे ठरले असते तर बेकारी निश्चितच रोखता आली असती. महागाईवर नियंत्रण मिळवता आले असते. सरकार सार्वजनिक संपत्तीची विक्री करून टाकण्यासाठी हातगाईवर आले नसते. विदेशी कर्जाचा बोजा वाढतच गेला नसता. भारतातील स्वायत्त संस्थांना निकामी निष्फळ करण्यात आले नसते.
मोदींच्या या कौशल्यहीन चकचकीत जगात कोविड-19च्या हल्ल्यापूर्वी म्हणजे 2020 पूर्वी अंबानीची संपत्ती 2.98 लाख कोटी होती, ती आता 8 लाख कोटी झाली आहे. अडाणींची संपत्ती कोविडच्या आधी 2020च्या आधी 69,000 कोटी होती. अंबानीच्या संपत्तीच्या 1/4ही नव्हती, पण दरम्यानच्या काळात ती वाढून आता 7.8 लाख कोटी झाली आहे. केवळ 2 वर्षात. हे फोर्ब्सचा रेफरन्स आहे. 1-2 नव्हे तर अनेक प्रकारच्या विषमतांच्या दऱ्यातून खेचत फरफटत निघालेला भारत कुणी तुटलेल्या पतंगासारखा भरकटतो आहे. पण सरकार केवळ श्रीमंतांना सवलती अर्थसहाय्य देऊ करत आहे, करकपात करते आहे, हजारो कोटींचे कर्ज माफ करून टाकत आहे आणि पुन्हा कर्ज घ्यायची परवानगी दिली जात आहे. हे सरकार कोणाचं आहे? देशातील सर्व लोकांनी बसून यावर शांतपणे मनोमन विचार केला पाहिजे. पण काहीही हो, लोक दैनंदिन आयुष्यात कितीही झगडत राहोत, काहीही घटना घडोत, या प्रसंगनिर्मिती हो, देशाच्या चिंधड्या उडोत, असंवैधानिक मातृसंघटनेच्या नियंत्रणाखालील BJP देशभक्तीची गीते गुणगुणत अनावश्यक कायदे कानून घटनादुरुस्त्यांचे प्रस्ताव आणत आहे. भाजपातून चातुर्वर्ण्य पद्धतीचा दुर्गंध मुरत चालला आहे. मनूचे कायदे घुसवत भारतीय संविधानाचा शक्तिपात करणे सुरू आहे. इस्लाम ख्रिश्चनिटीबद्दल टोकाची असहिष्णुता, आर्यवंश श्रेष्ठत्वाच्या कल्पना उचलून धरल्या जात आहेत. कोणतीही किंमत देऊन ही सामग्री तर जमवलीच पाहिजे. कुठेही शोधा ती सापडतेच. कर्नाटकातील धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा कायदा हा वरवर पाहता कायदा असल्यासारखा भासतो, पण नीट वाचून पाहिलात तर त्यात भारतीय संविधानावर उद्ध्वस्त केल्याचे आणि मनूच्या धर्मशास्त्रातील नियमांना घुसवल्याचे दिसते. आपण सारे आपल्या संविधानिक स्वातंत्र्याबद्दल बोलतो, पण RSSने स्वातंत्र्याचा अर्थच संपूर्णपणे बदलून टाकला आहे. संघाचे गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉटमध्ये म्हणतात, स्वातंत्र्य असणे याचा अर्थच आपल्या राष्ट्रीय मूल्यांचे म्हणजेच धर्म आणि संस्कृतीचे संवर्धन आणि प्रसार करणे आहे. गोळवळकरांचे शब्द हे भाजपासाठी संविधानासारखे आहेत, कारण ते अखेर RSSचे अपत्य आहे. गोळवळकर धर्म कशाला म्हणतात हे समजून घेऊ. त्यांच्या दृष्टीने चातुर्वर्ण्याला समर्थन देणाऱ्या मुठभर हिंदूंचा धर्म तोच धर्म आहे. अनेकविध परंपरा पाळणाऱ्या फार मोठ्या हिंदू समाजाशी त्यांना देणेघेणे नाही. अशा अगदी लहानशा हिंदू गटाकडे धर्माची मशाल सोपवण्यात येत असेल तर ते नैतिकदृष्ट्या कसे काय समर्थनीय ठरू शकते यावर प्रश्न विचारले गेले पाहिजे. आणि संपूर्ण धर्माची व्याख्या जर गोळवळकर काय म्हणतात याच एका आधारावर होणार असेल तर मग आपल्या संविधानाने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचं काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय, धार्मिक स्वातंत्र्याचं काय? चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जो हिंदू समाज शूद्र वर्णात गणला गेला होता त्यांना पुन्हा एकदा शूद्रत्वात ढकलले जाईल काय, हा प्रश्नही विचारायला हवा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांची हर प्रकारे सेवा करणे हेच त्यांचे आयुष्य असणार आहे का शूद्रांचं? हे प्रश्न समोरासमोर विचारले गेले पाहिजेत. गोळवळकर आपल्या बंच ऑफ थॉट या पुस्तकात स्वातंत्र्याची संघराज्य पद्धती गाडायची भाषा बोलतात. एकाच झटक्यात भाजपने भारताची संघराज्य पद्धती खिळखिळी करून टाकली, गाडण्याच्या जवळपासच नेली. GST कराच्या निमित्ताने हे करण्यात आले. वरवर पाहता GST आर्थिक सुधारणेचा निर्णय वाटतो, पण याचा परिणाम काय झाला? भारतातील राज्यांनी हा कर मान्य करून आपली आर्थिक स्वायत्तता केंद्राच्या अधीन करून टाकली. आता अशी परिस्थिती आहे की राज्यांनी आपली संपत्ती केंद्राच्या पायापाशी नेऊन ओतली आहे आणि त्यातला हिस्सा मिळावा म्हणून त्यांना आता रडत भेकत भिका मागाव्या लागत आहेत. या बाबतीत राज्यांची स्वायत्तता संपून भाजपने गोळवळकरांची इच्छा पूर्ण करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. संघराज्य पद्धतीचा आत्मा असलेल्या संविधानातील सर्वात महत्त्वाचा भाग त्यांनी मिटवून टाकला आहे. आता आपल्यासमोर टाकला आहे हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याचा सक्तीचा प्रश्न, कारण त्यानंतर येणार संस्कृत राष्ट्रभाषा बनवण्याचा प्रयत्न. यातून अखेर विविधता संपवण्याचा हेतू, एक राष्ट्र, एक भाषा, एक वंश, एक चालक वगैरे वगैरे. शिक्षणाच्या बाबतीतही तीच कथा आहे. RSS नेहमी आपला पंचा शिक्षण आणि इतिहासावर ठेवून असतो. शालेय शिक्षण हे तर द्वेष प्रसाराचे प्रमुख साधन. त्याचे एक छोटेसे पण उदाहरण पहा. 6वीच्या एका पाठ्यपुस्तकात एक वाक्य गायले गेले. टिपू सुलतानाने ब्रिटिशांविरुद्ध अनेक लढाया केल्या. फ्रेंचांच्या साथीने त्याने ब्रिटिशांना देशातून हाकलून काढण्याचे प्रयत्न केले. हे वाक्य धड्यातून काढून टाकले गेले. शिवाय टिपू सुलतानाने केलेले रेशीम शेतीचे प्रयोग, जमीन सुधारणा, शेतकऱ्यांना छोटी कर्जे पुरवण्याचे प्रयत्न, नाण्यांची
टाकसाळ उभारणी हे सारे काढून टाकण्यात आले. शिवाय 6वीच्या पुस्तकात इतर धर्मांचा उदय हा धडाही संघवाल्यांना सहन झाला नाही. त्यात जैन बौद्ध हे नवीन धर्म असल्याचे लिहिण्यात आले. त्यात बदल करून कर्नाटक सरकारने जैन बौद्ध हे हिंदू धर्मातीलच 2 पंथ असल्याचे वाक्य टाकून तो धडा 8वीसाठी टाकला. हे BJPच्या सरकारमधलं सांगतायत ते. जैन बौद्ध शीख लिंगायत हे भारतातील खरे स्वतंत्र धर्म आहेत हे चातुर्वर्ण्यवाद्यांच्या घशात अडकते खरे. पाठ्यपुस्तकांमध्ये असे प्रतिगामी बदल करणे हे नवीन नाही. 98मध्ये BJPच्या NDA सरकार सत्तेवर आले तेव्हा मानव संसाधन मंत्री मुरली मनोहर जोशी यांना शालेय अभ्यासक्रमात पौरोहित्य आणि कर्मकांडे हा विषय त्यांनी घातला होता. त्यांच्याच काळात विज्ञानधिष्ठित खगोलशास्त्राऐवजी ज्योतिषविद्येच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला होता. वैदिक कर्मकांडात वर्णन केलेल्या पुत्रजन्मासाठी करण्याच्या पुत्रकामेष्टी यज्ञाबद्दलची माहिती देण्यात आली होती. एकंदरीत अविवेकी श्रद्धा आणि मूर्खपणाच्या गोष्टी लहान मुलांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न होऊ लागला. RSSच्या कार्यात विश्लेषण आणि विचार करण्याची गरज नसल्याचे गोलवलकरांनी सांगितले होते ते आठवा. सत्तेत आल्यावर त्यांनी बालशिक्षणात ही तत्त्वे रुजवण्यास सुरुवात केली. अलीकडे CBSEने आपल्या सिलेबसमधून अनेक विषय हटवले. यामध्ये 10वीच्या अभ्यासक्रमातून लोकशाही आणि विविधता, जागतिकीकरणाचा शेतीवर परिणाम, जनआंदोलने, जातीयवाद या विषयांना वगळण्यात आले. अशा प्रकारची शैक्षणिक क्षेत्रातील ढवळाढवळ शक्य व्हावी म्हणूनच RSSचा आणखी एक पिल्लू पाळला आहे, ते म्हणजे शिक्षा संस्कृती उत्थानन्यास. याद्वारे ते सातत्याने NCERTवर अभ्यासक्रमातून माजी PM मनमोहन सिंग यांनी 84च्या शिरकाणाबद्दल माफी मागितली किंवा 2002च्या गुजरातमधील दंग्यामध्ये 2000 मुस्लिमांची हत्या झाल्या असे अडचणीचे संदर्भ वगळण्यासाठी ते दबाव टाकतात. त्यांचा भ्याड धूर्तपणा हाच आहे. कोण जाणे सध्या डोळ्यासमोर घडत असलेल्या घटना लपवण्याची शिकस्त करणारे हे लोक कुणालाच माहीत नसलेला अर्वाचीन भूतकाळ आणखी कोणकोणत्या रंगात रंगवतील की अदृश्य करतील. हे सुरू राहिले तर एक वेळ अशी येईल की आपल्याला हेडगेवार आणि सावरकर यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले हे पाठ्यपुस्तकात वाचायला लागेल. हेडगेवारांनी भारताचा स्वातंत्र्यलढा नाकारला होता आणि वीर म्हणवल्या गेलेल्या सावरकरांनी ब्रिटिश वसाहतवाद्यांची, साम्राज्यवाद्यांची तडजोड करून माफीपत्रे दिली होती. असे लोक भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकार असल्याची कहाणी लवकरच रचली जाईल आणि प्रस्तुतही होईल. गांधी हत्या करण्याला गोडसेचा धडा तो हिंदू धर्माचा संरक्षक हिरो होता अशा प्रकारे शाळेत शिकवला जाईल. येत्या काळात RSS आणि त्यांची पिल्लावळ काय काय दिवस दाखवतील हे लवकरच उलगडून जाणार आहे. आणखी किती काळ हे सांगत राहावे लागणार? आर्यवंश हा सर्वश्रेष्ठ आहे एवढेच मान्य करून भागणार आहे का? मूळ निवासींसाठी संघाने आदिवासी ही संज्ञा बदलून त्यांना वनवासी म्हणून संबोधायला सुरुवात केली. त्यांच्याकडून सारे काही हिसकावून घेणारे हेच लोक आता आदिवासींची नावेही बदलायचा प्रयत्न करत आहेत. याचे कारण सोपे आहे. जोवर आदिवासी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखतील तोवर बाकीच्यांना आपण या भूमीत परकेच असल्याची भावना येत राहील. हाच धागा धरून सांगितले पाहिजे की राखीगढी येथे सापडलेल्या अवशेषात सापडलेल्या DNAच्या आधारावरून हे स्पष्ट झाले की सिंधू संस्कृतीच्या लोकांचे आर्य किंवा वैदिक लोकांशी काहीही गुणसूत्रीय साम्य नव्हते. म्हणजे सिंधू संस्कृती, मोहनजोदडो, हडप्पा आणि आर्य वैदिक लोकांचा संबंध नाही असं त्या DNA स्टडीवरून आलेलं आहे. RSSला याचा धक्का बसला आणि मग त्यांनी सिंधू संस्कृतीला सरस्वती संस्कृती म्हणायला सुरुवात केली. पण आपण आर्य लोक बाहेरून आले हे मान्य केले तर भारतभूमी ही येथे जन्मलेल्या प्रत्येकाला पोटाशी धरते. शिवाय भारतात द्रविड, आर्य, इस्लामिक, ख्रिश्चन अशा सर्व लोकांचे संबंध एकमेकात अतिशय घट्ट विणले गेले आहेत. असे असताना RSS इतका अस्वस्थ का आहे? संघ वर्तमान काळात का जगू शकत नाही? आर्यवंशाच्या थोरवीचा जीव घेणा पगडा त्यांच्यावर आहे असे दिसते. आपण श्रीराम सेना किंवा बजरंग दल सारख्या संघटनांमधील तरुणांचा विचार करू. हिजाब, हलाल, मुस्लिम विकृत्यांवर बहिष्कार, अजान वगैरे गोष्टीवरून ते वातावरण तापवण्याच्या प्रयत्नात सतत असतात. ते का? हे सारे तरुण तळागाळातील पद्दलित समाजातले नाहीत का? त्यांच्यासाठी आपल्या देशात योग्य ते काम, नोकऱ्या निर्माण होणे हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही का? पण RSSच्या पोटी जन्मलेल्या भाजपला या कशाचीच कर्तव्य नाही. RSS आणि भाजप यांच्या दृष्टीने शूद्रांनी त्यांचे पायदळ म्हणूनच राबवले पाहिजे. यांना कायम असुरक्षित वाटले पाहिजे. त्यांना चातुर्वर्ण्याच्या नियमानुसार नेहमी सेवेकरी भूमिकेतच राहिले पाहिजे. कंत्राटी मजूर आणि त्यांची स्थिती वेगळी नसते.
आधी झालेल्या जमीन हक्क सुधारणा कायद्याची विल्हेवाट लागली की मग हे भूमिहीन शूद्र पुन्हा एकदा उच्चवर्णीयांची चाकरी करण्यात गुंतवता येतील, नाही का? सरकारी प्रशासनातील रिकाम्या जागा न भरल्याने आणि विविध सार्वजनिक उपक्रम खाजगी क्षेत्राच्या घशात गेल्याने नोकऱ्यातील आरक्षण आपोआप मिटेल. आरक्षण मिळत असलेल्या समाजाला बेरोजगार करण्याचा हा प्रयत्न नाही का? सन्माननीय नोकऱ्या गेल्या की शूद्रांना अपमानास्पद अशा खाजगी चाकऱ्या केल्याशिवाय पर्यायच राहणार नाही. शिवाय एकीकडे केंद्र सरकार कामगारांचे हक्क दडपण्याचे प्रयत्न जारीने करतेच आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार 2017 ते 2022 मध्ये भारतीय श्रमिकांमधील 2 कोटी स्त्रिया नाहीशा झाल्या आहेत. हे सहज घडले, योगायोगाने घडले की स्त्रियांनी चूलमूल सांभाळण्यासाठी घरात राहावे या RSSच्या छुप्या अजेंड्यानुसार घडले, असा संशय येणं, शंका येणं अगदी स्वाभाविक आहे. या सर्वासोबतच सध्या शिक्षणाचे खाजगीकरण जोरदार सुरू आहे. सरकारी शिक्षण संस्थांना खिळखिळे केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मुलामुलींच्या शिक्षणावर थेट परिणाम होत आहे. काही परिणाम असल्याचा आपल्याला स्पष्ट समजत आहेत, तर काही भयंकर परिणामांचा अंदाजही येत नाही. काय करायला हवे आणि कसे? आपल्याकडे स्पष्ट उत्तरे आहेत का? समजा गावात चोर शिरले तर आपण काय करतो? आपण आपले संरक्षण कसे करतो? प्रथम सारे जागे होतो. तरुण आळीपाळीने रात्रीचे पहारे बसवून मोहल्ल्या वाड्यातून देखरेख ठेवू लागतात. गावातल्या बाया मिरचीपूड घेऊन सज्ज राहतात. आपल्याला अशा प्रकारचा जागता पहारा ठेवणं आवश्यक आहे, कारण हे चोर वेगवेगळ्या वेशात येतात. उदाहरणार्थ, ते मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने येतात, खोट्या बातम्या पसरवतात, आरत्या स्तोत्रे म्हणण्याचा घाट घालतात, कुठलाही भावनिक प्रश्न गळाला लावून संपूर्ण समाजाला जाळ्यात ओढतात. यातून सुटकेचा एकच मार्ग आहे. यांचे कारस्थान उघडे पाडायचे. यासाठी सतत सावधगिरी बाळगावी लागेल. शिवाय निदान आता तरी शहाणपणाचे बोल ऐकवू शकणाऱ्या लोकांनी मागे न हटता बोलले पाहिजे. प्रेम, सहिष्णुता, न्याय या शब्दांचा गजर समाजातून वाढला पाहिजे. मग आता आपण काय करायचं? सुरुवात म्हणून आपण काय घडते आहे हे लक्षात घेऊ. आश्चर्य वाटण्यासारखे आहे सारे. RSS आणि त्यांची पिल्लावळ एक दिलाने, एक वाक्याने विषमता, भेदभाव आधारित समाजरचना होण्यासाठी काम करीत आहे. यातून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? खरं तर यात खोलवर समजून घ्यावे असे काहीच नाही. भूतकाळात जमा झालेल्या प्राचीन श्रद्धा, परंपरा, चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचना, मनूच्या धर्मशास्त्रानुसार झालेले कायदे आणि आर्यवंशाच्या श्रेष्ठत्वाचा पुकारा करत आधुनिक भारताच्या संविधानावर घाव घालणे ही त्यांची कल्पना आहे. या 3 वाकड्या चालीच्या श्रद्धा याच RSS संघाचा श्वास आहे. म्हणून ते आपल्या बुद्धीलाच नष्ट करू पाहतात. कोलवलकरांच्या मांडणीतून बुद्धी वापरू नका, निवड करण्याचा आग्रह धरू नका हा स्पष्ट संदेश वेळोवेळी दिला गेला आहे. अविवेकी श्रद्धा मान्य करणारी ही अविचारी संघटना कधीही कुठल्याही विवेकी प्रश्नाचे उत्तर देत नाही. संमोहित झालेल्या 2 पायांच्या मेंढ्यांचा कळप जसा वरच्यांनी दिलेल्या आदेशानुसार चालत असावा तसा त्यांच्या हालचाली असतात. आणि दुसऱ्या बाजूस काय? तर दुसरीकडे आहे समाजाला पुढे नेऊ पाहणाऱ्या विचारधारांची कास धरण्याचा पर्याय. दुसरीकडे आहे विवेक विचार. प्रत्येक गोष्ट सत्य आहे की नाही तपासून मगच त्यावर विश्वास ठेवण्याची सवय. यातून नवीन कल्पना स्फुरतात. पण अशा प्रकारे वेगळा विचार करणाऱ्या, वेगळ्या दिशेने जाऊ पाहणाऱ्यांच्या संघटनांमध्ये नेहमीच मतभिन्नता असते. एक वाक्यता नसते. पण आजच्या संकट काळात RSS आणि परिवार बलाढ्य झाला असताना आणि बाकी प्रस्थापित असण्याचे फायदे मिळणाऱ्या संघटना दुबळ्या झालेल्या असताना इतर लहान मोठ्या संघटनांवर अधिक जबाबदारी आली आहे. आपला समाज भूतकाळाच्या दलदलीत न फसू देता पुढे न्यायचा असेल तर ही जबाबदारी लहान मोठ्या संस्था संघटनांनी पेलायला हवी. हे अत्यंत निकडीचे आहे. या वाकड्या चालीच्या गटांच्या चेहऱ्यावरचे बुरखे फाडून फेकण्याचे काम आपल्यालाच करावे लागणार आहे. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारे, प्राचीन भारताचे गोडवे गाणारे हे लोक स्वतःला जरी बहुसंख्यकांचे प्रतिनिधी म्हणत असले तरी प्रत्यक्षात ते अल्पसंख्य आहेत हे आपल्याला दाखवून द्यावे लागेल. याचे खरे रंग उघडे पाडावे लागतील. स्वतंत्र विचार करणाऱ्या सर्व संघटनांच्या नेत्यांनाही याचे भान बाळगावे लागेल. निदान आता तरी अशा सर्व पुरोगामी संघटनांनी एकमेकांशी समन्वय साधला पाहिजे. आपापले छोटेसे प्रवाह सोडून नदीच्या मोठ्या प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. ब्राह्मणी श्रेष्ठत्वाची बाधा दूर करायला हवी.
उगाच फुगलेले अहंभाव टाकून द्यायला हवे. एकाच ध्येयाकडे नेणाऱ्या विविध वाटा असू शकतात हे विनयपूर्वक मान्य करायला हवे. आपलेच व्यक्ती महात्म्य वाढवणारे माजुरडे नेतृत्व फेकून द्यावे लागेल. स्वतःच्या संघटनेचे महात्म्य वाढवण्याच्या मागे लागून पोरकट क्षुद्र हे दावे बंद करून आपल्याला एक व्यापक एकता साधायला हवी. आपल्या संविधानातील तत्त्वांच्या रक्षणासाठी, आपल्या विविधतेने संवर्धन करण्यासाठी भारताचा आत्मा असलेले संघराज्य कल्पना अक्षय्य राहावी. सर्व नागरिकांचा सहभाग असलेली लोकशाही व्यवस्था टिकावी. सहिष्णु संस्कृती टिकावी, वाढावी. कुणाला उच्च नीच न ठरवता सहजीवनासाठी पूरक असलेली समतेची तत्त्वे जगावी. यासाठी हे आपल्याला करावे लागेल. आपल्या समाजात न्याय रुजला पाहिजे, वाढला पाहिजे. विविध समाजामधील अभिसरणानेच आपल्याला नवनवीन मिळू शकते. सर्वांनीच याचे नवनवीन मार्ग शोधायला हवेत. सर्वप्रथम आपल्याला जागे व्हावे लागेल. RSSच्या अपशकुनी कावळ्यांना आपल्या बंद दारातूनच स्पष्ट उत्तर मिळायला हवे. त्यांनी आपल्या दारावर चोचींनी टकटक केली तर त्यांना प्रतिसादही न देता हाकलायला हवे. त्यांच्या कावकावीला प्रतिसाद दिला तर आपली अधोगती ठरलेलीच आहे हे समजून घ्या. माणसात एकी राहिली तर सैतानही दूर पळतो हे लक्षात ठेवायला शिका. आज समाज इतक्या प्रमाणावर भंगला आहे. धर्माचे मुखवटे सोडून दुष्टतेचा नंगा नाच सुरू आहे. विषमता हे काहीतरी मोठेच महत्त्वाचे धोरण असल्याचा आव आणला जातो आहे. आपल्या या भूमीवर चाललेले ज्वाळांचे तांडव कधी थांबेल की नाही अशी शंका येऊ लागली आहे. ही राजवट आपल्याला कुठल्या मुक्कामी नेऊन चालली आहे. सूर राजाची एक गोष्ट आहे. दारू पाजून त्याने आपल्या मागे अनुयायी गोळा केले. त्याने त्यांना आपल्या राजवाड्यात दारू पिण्याचे आमंत्रण दिले. नशेत शूर लोकांनी त्याच्या सत्तेला प्रश्न विचारू शकणार नाहीत. आपल्या समस्या विसरून आनंदात दारू ढोसतील, त्याची स्तुती गातील आणि त्याच्या विरोधकांना रस्त्यात बदलून काढतील ही त्याची अपेक्षा होती. पण दारू पिऊन झिंगलेल्या अनुयायांनी राजवाड्याबाहेर गेल्यानंतर रस्त्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. नशेत बेधुंद होऊन ते फिरू लागले. राजालाही त्यांना थांबवता येईना. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी तो स्वतःच रस्त्यावर उतरला. पण आता डोक्यात नशा गेलेले हे सारे अधिकच बेबंद झाले होते आणि त्याचभरात त्यांनी राजालाच बदलून काढत तुडवले. भेदभाव आणि दुही माजवणाऱ्या व्यवस्थेत, कायदे पायदळी तुडवणाऱ्या राज्यात आपल्याकडे हीच कथा घडू शकते. हे आज होऊ शकते किंवा उद्याही. कारण अखेर द्वेषाचा, कट्टर धर्मांधतेचा शेवट हा असाच होतो. पेरले ते उगवते, त्यातलाच हा प्रकार असतो. द्वेष मत्सराचा अग्नी, अंधविश्वासाच्या ठिणग्या यातून साऱ्यांचीच धूळदाण होते. एकदा पेट घेतल्यावर काही काळ तो अग्नी पेटवणाऱ्यांच्या मर्जीनुसार जळत राहतो. पण काही काळाने तो पेटणाऱ्यांवरही त्याचा घास घेतो. दुष्ट चेटक्याने जन्माला घातलेला द्वेषाचा सैतान अखेर त्या चेटक्याचाच घास घेऊन समाधानाची ढेकर देणार आहे हे नक्की. ही काही जादूची कहाणी नाही. हा अशा गोष्टीचा स्वाभाविक अंत आहे. आज हे RSSला लागू पडते आहे, पण फक्त त्यांनाच नाही तर द्वेषाची बीजे पेरणाऱ्या कोणालाही ते लागू पडत राहील. आपण जर असंच केलं तर आपलीही दशा हीच होईल. हे लक्षात ठेवून पुढची वाटचाल आपण एकोप्याने करूया. म्हणजे एकत्र राहा, बटू नका. नाहीतर हे RSSवाले जे आहेत, हा आपला सामाजिक एकोपा, बंधुभाव, आपला देश हे काटतील. बटेंगे नहीं तो RSS वाले हमारे देश को काटेंगे. आय होप दिस मेक्स सेन्स. इतरांशी शेअर करा आणि सक्रिय व्हा, बोला याच्यावर आणि लोकांमध्ये जनजागृती करा. हे देवनोरू महादेव यांचं पुस्तक आहे. मूळ कन्नड आणि मुग्धा धनंजय यांनी भाषांतरित केलं आहे मराठीमध्ये. दोघांचे खूप खूप आभार. हे एवढं महत्त्वाचं काम केल्याबद्दल. शेअर करा मित्रांनो.